आणि उद्योगपती येणार आहेत ते देखील विचारलं तर त्यांनी सांगितलं स्पष्टपणे या संदर्भामध्ये उद्योग विभागाकडे कुठलीही चर्चा झालेली नाही। कोणी माझ्यावर आरोप करतायत त्यांना फक्त याचं राजकारण करायचंय आणि ती कोऑपरेटिव्ह एमआयडीसी नाही। जर माझं मी खोटं बोललो असेल सभागृहात तर त्यांनी हक्कभंग आणावा, माझ्या विरोधात तक्रार द्यावी। पण अशी भूलभुलैया आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे की एमआयडीसी आम्ही 3 महिन्याच्या आत निर्णयापर्यंत आणू आणि करू। परंतु या जागेच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालाय की ह्या जागा इन्व्हेस्टरच्या आहेत, उद्योगपतीच्या आहेत। दोन तोंडी गांडुळासारखं बोलून चालत नाही। एकदा सरकारच्या बाजूनी एकदा सरकारच्या विरोधात असं चालत नाही। तरी दिशाभूल वक्तव्य जी आहेत ती राम शिंदे सभागृहात करत आहेत असं त्यांचं मत आहे। आज विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र विधान परिषद नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा आली। ती चर्चा जामखेड आणि कर्जत एमआयडीसीच्या संदर्भामध्ये होती। उद्योग मंत्र्यांना जे मी प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये 1986 साली जामखेडची एमआयडीसी ची अधिसूचना निघाली, त्याला आज 37 वर्ष झालेली आहेत। त्याच्यावरती काय प्रतिक्रिया शासनाची किंवा काय शासनाने अद्यापर्यंत केलेलं आहे या संदर्भामध्ये प्रश्न विचारला तर मंत्री महोदयांनी सांगितलं, उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेबांनी, की त्या संदर्भामध्ये अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही लवकरात लवकर कारवाई करू, उद्योगधंदे सुरू होतील, बेरोजगारांना हाताला काम मिळेल अशा प्रकारचं उद्योग विभाग हे काम करेल। त्याचबरोबर कर्जत एमआयडीसी करण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले तेव्हा मी त्या भागाचा प्रतिनिधी असताना, मंत्री असताना 7 वर्षापूर्वी तत्कालीन मंत्री उदयजी सुभाष देसाईजी, राज्यमंत्री पोटे साहेब यांच्याकडे बैठका घेतल्या। जागा निश्चिती संदर्भामध्ये विभागाने समर्थन दिलं। पण अलीकडच्या कालखंडामध्ये जे एमआयडीसीचं राजकारण होत आहे आणि एकाच जाग्यावरती एमआयडीसी आणायची या संदर्भामध्ये मी माहिती घेतली। त्या माहितीच्या आधारावरती नीरव मोदी, अग्रवाल, मेहता, शहा असे नवीनच शेतकरी तिथे आलेले आहेत आणि मग ही एमआयडीसी आणि तिथेच का या संदर्भामध्ये देखील मी उद्योग मंत्र्यांना प्रश्न उपस्थित केला। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं जर त्याच्यामध्ये शेतकरी असतील, गोर गरीब शेतकऱ्याची कवडीमोल किमतीने जमीन घेतलेली असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी आम्ही करू आणि मी कागदावरती त्यांना दाखवलं। आज देखील ऑनलाईन 7/12 उतारे तिथे दिसत आहेत आणि म्हणून साठी म्हणजे खूप मोठे उद्योगपती येणार आहेत आणि उद्योगपती येणार आहेत ते देखील विचारलं तर त्यांनी सांगितलं स्पष्टपणे या संदर्भामध्ये उद्योग विभागाकडे कुठलीही चर्चा झालेली नाही आणि या चर्चेच्या अधीन राहून त्यांनी हे स्पष्टपणे नकार दिला। मी सांगितलं, असं ऐकलंय की अदानी, चोक्सी, एशियन पेंट यासारखे उद्योगधंदे ते इथं येऊ पाहतायत आणि म्हणून त्यांना कर्जतलाच यायचंय। जामखेड फक्त 50 किलोमीटरच्या अंतरावर तिथे का येत नाही आणि म्हणून जे कोणी माझ्यावर आरोप करतायत त्यांना फक्त याचं राजकारण करायचंय आणि ती कोऑपरेटिव्ह एमआयडीसी नाही। शासनाने 2002 साली त्यांना मावेजा दिलेला आहे, ती उद्योग विभागाच्या अंतर्गत जागा आहे आणि अशा पद्धतीचे चुकीचे आरोप करू नयेत। जर माझं मी खोटं बोललो असेल सभागृहात तर त्यांनी हक्कभंग आणावा, माझ्या विरोधात तक्रार द्यावी। पण अशी भूलभुलैया आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे। मतदारसंघामध्ये काय भूलभुलैया केली ते आता सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे। परंतु एमआयडीसी करण्याच्या संदर्भामध्ये उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की एमआयडीसी आम्ही 3 महिन्याच्या आत निर्णयापर्यंत आणू आणि करू। परंतु या जागेच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालाय की ह्या जागा इन्व्हेस्टरच्या आहेत, उद्योगपतीच्या आहेत, गोरगरिबांच्या जागा घेतलेल्या त्याची उच्चस्तरीय चौकशी करू आणि म्हणून एमआयडीसी आणि सुशिक्षित बेरोजगार नवयुवक यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। पण 86 साली स्थापन झालेली जामखेडची एमआयडीसी त्या संदर्भामध्ये का बोलत नाही? तुम्ही लय काम करणारे होते, तुमचं सरकार होतं 4 वर्षाच्या काळात, तिथे का उद्योग आणले नाही? जामखेड वेगळं नाहीये, जामखेड आणि कर्जत दोन्ही नगर जिल्ह्यात येतात आणि एकाच मतदारसंघात येतात, तरी पण अशा पद्धतीचं वर्तन करायचं आता सगळ्या ठिकाणी
सपशेल अपयश आलंय. ग्रामपंचायत हरल्या, मार्केट कमिटी हरली आणि म्हणून साठी असा एक नवीन फंडा काढलेला आहे आणि दुसऱ्यावर चिखलफेक करायची, याच्यातून काही साध्य होणार नाही. आज मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या कालखंडामध्ये कर्जत इथे MIDC स्थापन करण्यासंदर्भामध्ये ती जागा, खंडाळा, पाटेगाव ही जागा आणि इतर जागा सगळ्या तपासून 3 महिन्यात निर्णय घेणार. राम शिंदेजी, रोहित पवार असं म्हणतात की राम शिंदे जे आहेत ते स्वतःच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांकडेच बसतात आहेत आणि ही MIDC न व्हावी याकरता कुठेतरी तिथे विनवण्या करतात. उद्योग मंत्री MIDCच्या प्रश्नासंदर्भात निर्णय घेण्यात अकार्यक्षम आहेत आणि ते हतबल झालेले आहेत असं ते म्हणतात. प्रश्न असा आहे की माझं सरकार आहे, मी सरकारमधला सत्ताधारी आमदार आहे आणि मग त्यांच्याकडे बसायचं नाही तर त्यांचं सरकार होतं त्यावेळेस ते काय विरोधी पक्षात बसत होते का? आता त्यांचं अर्धा पक्ष आमच्या सरकारमध्ये, अर्धा पक्ष विरोधात आहे. निधी मागायचं म्हणलं की आमच्याकडून 210 कोटी रुपये आम्हाला निधी दिला. असं डबल धोरण, 2 तोंडी गांडुळासारखं बोलून चालत नाही. एकदा सरकारच्या बाजूनी, एकदा सरकारच्या विरोधात, असं चालत नाही. त्यामुळं सरकारचा, मी सत्ता पक्षाचा आमदार आहे, सगळ्या मंत्र्याकडे जातो, सगळ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे जातो, मुख्यमंत्र्याकडे जातो, विशेष करून अजित पवारांकडे जास्त जातो. त्यांनी असंही म्हटलंय की कर्जत जामखेडचे अनेक जे तरुण युवक आहेत, 30-35 हजार युवक जे आहेत ते कामासाठी पिंपरी चिंचवड असतील किंवा इतर शहरात मला जातात. माझ्या बाईट मधला आपल्याला प्रश्न समजला नाही. 86 साली स्थापन झालेली जामखेड मधली MIDC आहे, 37 वर्ष झाली आहे. तिथे का उद्योग आणले नाही आतापर्यंत? तुम्हाला उद्योगच आणायचे ते तिथे का आणले नाही? त्यामुळे पिंपरी चिंचवड काय, मुंबई काय, बाहेरच्या राज्यात काय, जे तरुण आहेत ते जातात. पण तुम्हाला MIDC आणायचीच नाहीये आणि आणायची तर त्यांनी जागा किंवा त्यांच्या कोणीतरी होत करून इन्व्हेस्टरनी तिथे जागा घेतलेल्या आहेत, हा माझा आरोप आहे आणि म्हणून त्याची चौकशी लावली. रोहित पवार म्हणाले की 100% मनामध्ये शंका आहे. आंदोलन केलं आहे. आंदोलन केल्याच्या नंतर देखील एवढी आंदोलन करायची वेळ का आली? तुमचं 2.5 वर्ष सरकार होतं त्यावेळेस काय केलं? 2.5 वर्ष सरकारच्या कालखंडामध्ये कर्जतमध्ये MIDC आणू शकली नाही की जे 7 वर्षापूर्वी कामकाज सुरू झालं. त्यानंतर 37 वर्ष जामखेडची MIDC निर्मिती झाली आहे. 2002 साली त्याला मावेजा दिलेला आहे आणि मग अशा स्थितीमध्ये ती MIDC का कार्यान्वित झाली नाही? त्या MIDC मध्ये का उद्योग आले नाहीत? आणि म्हणून कर्जत आणि जामखेड हे दोन्ही तालुके एकाच मतदारसंघाचे भाग आहेत, परंतु त्यांना सपशेल सर्व स्तरावरती अपयश आले. हे अपयश झाकण्यासाठी माझ्यावरती, मंत्र्यावरती, सरकारवरती आरोप करायचा त्यांनी जो घाट घातलाय तो आता जनतेच्या नजरेमध्ये त्यांना ओळखून चुकलेले आहेत. त्यामुळं एकेरी भाषा वापरायला लागलेली आहे. जेव्हा केव्हा असा व्यक्ती वागतो, जेव्हा केव्हा असं व्यक्ती बोलतो, त्यावेळेस पायाखालची वाळू घसरली असं आपल्या सर्वांच्या निदर्शनास राम येतं. शिंदेजी, तुम्ही काल म्हणालात की रोहित पवार यांनी आम्हाला 2 वेळा धमकी दिलेली आहे. त्या संदर्भात रोहित पवार बोललेत की मी लोकशाही मार्गाने त्यांना धमकी दिली आहे, म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, जाब विचारू सरकारला, पत्र लिहू, अशा संदर्भातलं त्यांचं उत्तर. लोकशाही मार्गाने धमकी देणं म्हणजे तुझ्याकडे बघतो असं नसतं. हे कोणता संसदीय शब्द आहे? माझ्याकडे तर बघतो म्हणले, सरकारकडेच बघतो म्हणले. त्यामुळं अशा शब्द रचना असंसदीय वापरून लोकांची दिशाभूल करता येणार नाही. तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्याच्या प्रति विश्वासाचं वातावरण करून त्यांना उत्तरदायित्व ठरलं पाहिजे आणि हे जेव्हा होत नाही त्यावेळेस त्यांनी विरोधकावर म्हणजे माझ्यावरती आरोप प्रत्यारोप करायचं काम सुरू केलेलं आहे. आता जनतेने ओळखून चुकलंय. ग्रामपंचायती जिंकल्या, ज्या होत्या त्या त्यांच्या ग्रामपंचायती घेतल्या, दोन्ही मार्केट कमिटी जिंकल्या. आता इथून पुढच्या 2024च्या कालखंडाकडे जात असताना त्यांना काय होणार आहे याची जाणीव झालेली आहे. माझ्या शेजारी विद्यमान त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उभा आहेत, जिल्हा बँकेचे संचालक आहे आणि नूतन मार्केट कमिटीचे सभापती आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई मधल्या पत्रकारांना कर्जत जामखेड मध्ये काय चाललंय याची थोडीशी चुणूक दाखवली. आपण जर अधिक कर्जत जामखेडचा आढावा घेतला तर सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. हा पॉलिटिकल 2024 मध्ये
कर्जत जामखेड निवडणूक लढणार आहे, पक्षाच्या वतीने लढणार आहे आणि तो तुटलेला जो राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आहे तो आमच्या विरोधात आहे. त्यांनी फक्त सदैव असंच विरोधात राहण्याची भूमिका घ्यावी, म्हणजे कर्जत जामखेडमध्ये काय होणार आहे याचं मी 2024ला दाखवून देईन.